तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीचा राग ईश्वरीवरती खूपच जास्त वाढलेला असतो. तिचा राग आता पराकोटीला गेलेला असतो. ईश्वरी आपल्या घराला त्याचबरोबर आपल्या बिझनेसला डुबवण्याचं काम करते. संपूर्ण प्रॉपर्टी हळूहळू घशात घालते की काय याची भीती आता अंजलीला वाटायला लागलेली असते. आणि अंजलीच्या मनामध्ये ईश्वरीबद्दलचं हे विष राकेश आणि वल्लरी दिवसेंदिवस आता कालवत चाललेले असतात. तिच्या मनातलं ईश्वरीबद्दलचं विष आता वाढत चाललेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा अंजलीने ईश्वरीचा पान उतारा केलेला असतो. आणि म्हणूनच इथे ईश्वरीला परिस्थितीवरून हिणवणाऱ्या अंजलीला सडेतोड उत्तर एका भावाने नाही तर एका नवऱ्याने दिलेलं असतं. अर्णवने इथे आता अंजलीच्या समोरच ईश्वरीला कंपनीचे काही अधिकार दिलेले असतात आणि कंपनीचे अधिकार देऊन तिला कंपनीची मालकीण घोषित केलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की आता तू कंपनीची मालकीण आहेस, म्हणून आता तुझ्या घरच्या कुटुंबाची जबाबदारी तू स्वतः घ्यायची, तू इंडिपेंडेंट आहेस असं अर्णवने सांगितलेलं असतं आणि ते अधिकार तुला मी दिलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला सगळे हक्क अधिकार देऊन अर्णवने अंजली आणि वल्लरीची बोलतीच बंद करून टाकलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता काय होतं, ईश्वरीच्या हाताला लागले, त्यामुळे अर्णव तिची काळजीसुद्धा घेत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या नावाने त्याने आता एक नवीन लॉन्चिंगसुद्धा केलेली आहे. नवीन कलेक्शन तो आता लॉन्च करतो आहे आणि ते त्याने केलेलंसुद्धा असतं. ईश्वरी फॅब्रिक हे त्याने आता नवीन कलेक्शन लॉन्च केलेलं आहे आणि लोकांचा त्याला भरभरून प्रतिसादसुद्धा मिळत आहे. कॉटनचे गरमीतून आता मऊ सुती कपडे आता लोकांना फारच आवडत असतात आणि ईश्वरी फॅब्रिक ह्या अशाच आता महिलांसाठी किंवा पुरुषांसाठीचं हे फॅब्रिक आहे. ते जर वापरलं तर मऊ आणि सुती कपडे घालण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो उन्हाळ्यामध्ये आणि तो लोकांनी आता भरभरून तो आनंद घेण्याचं ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रोडक्शनसुद्धा छान चालू आहे आणि सेलिंगसुद्धा मोठ्या प्रमाणे ईश्वरी फॅब्रिकचं होत असतं. तेव्हा अर्णवसुद्धा खुश असतो. सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू असतात, पण वल्लरीला ते काही मान्य नाही. कारण आता अर्णव काय करतो, साताऱ्यामध्ये त्यांचं जे फार्म हाऊस आहे ना, ते फार्म हाऊस आता तिथेच राहणार, फक्त त्याच्या बाजूला किंवा तिथेच त्याला आता छान असं हॉलिडे हाऊस बांधायचं आहे. हॉलिडे हाऊस म्हणजे सुट्टी-बिट्टीमध्ये तिथे जायचं, मजा मस्ती करायची, 15 दिवस किंवा महिनाभर तिथे छान एन्जॉय करायचं, सुट्ट्या एन्जॉय करायच्या असं अर्णवने ठरवलेलं असतं. तेव्हा तो आता सगळ्यांसाठीच तिथे हॉलिडे हाऊस बांधत असतो. पण आता विषय काय असतो की अर्णवने हा निर्णय परस्पर घेतला, अंजलीला काही सांगितलं नाही. असं इथे वल्लरी आता अंजलीला जाऊन सांगते की बघितलंस ना, अर्णव आता तुझ्याशी काहीच डिस्कस करत नाही आहे. त्याने परस्पर निर्णय घेतला आहे. त्याने साताऱ्याच्या फार्म हाऊसवरती हॉलिडे हाऊस बांधायचं ठरवले आणि कुणासाठी तर त्या ईश्वरीसाठी. आता ईश्वरीसाठी कुठे, जेव्हापासून कणूचा जन्म झाला आहे तेव्हापासून अर्णव खूप खुश आहे आणि हे सगळं तो मुलांसाठी करतो आहे. म्हणजे लहान मुलं असतील मग कुठे ना कुठेतरी फिरणं होईलच. तेव्हा तिथे हॉलिडे हाऊस बांधलं तर तिथे आपलं जाणं येणं होईल, या उद्देशाने अर्णवने हे केलेलं असतं. पण आता वल्लरी काय म्हणते ईश्वरीला की तुझ्यासाठी हे सगळं केलं आहे. अंजलीला राग येतो की एवढा मोठा डिसिजन चिंटूने घेतला. त्याने आता तिथे फार्म हाऊसच्या जागी हॉलिडे हाऊस बांधायचा निर्णय घेतला. इंजिनियर घरापर्यंत आला, सगळं काही डील फिक्स झालं आहे आणि मला त्यातलं काहीच कसं माहीत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की तू आता त्याच्यासाठी महत्त्वाची राहिली नाही आहेस. आधी फक्त अर्णव तुझ्या निर्णयावरती हो म्हणायचा. तू जो निर्णय घेशील तो शेवटचा निर्णय. पण हल्ली तुला साधं विचारणंसुद्धा तो महत्त्वाचं करत नाही आहे, तो महत्त्वाचं ठरवतसुद्धा नाही आहे. तो फक्त विचार करतो तो एकट्या ईश्वरीचा, तिला कशात आनंद आहे ते फक्त तो बघत असतो. पण हे सगळं अर्णव कुणासाठी करतो आहे हे अजूनपर्यंत अंजलीला माहिती नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली चिडते. अंजली म्हणते की मी आता चिंटूला जाब विचारणार आहे. इतका मोठा निर्णय त्याने मला न विचारता घेतला, हे काही मला पटलेलं नाही. आणि त्यानंतर वल्लरी काय म्हणते, आता आपण काय करूया, अर्णवला तर जाब विचारूच,
पण त्या ईश्वरीलासुद्धा जा विचारूया, तिला अक्कल नाही का? एका भावा बहिणीमध्ये दुरावा निर्माण करते, तिला कळायला नको? तेव्हा इथे अंजली समोर आता शिर्के येतात. शिर्के म्हणतात की अंजली मॅम, आता हे काही जे बिल्स आहेत ज्याच्यावरती तुमची सही हवे म्हणजे ते पास होतील. तेव्हा इथे आपल्याला बिल पे करायचे आहेत. तेव्हा अंजली आता एक एक बिल बघत असते की कुणाकुणाचे आहेत. तर त्याच्यामध्ये बिल आलेले असतात ते म्हणजे ईश्वरी किचन क्लाउड. आता ईश्वरी किचन क्लाउडचे बिल आल्यानंतर अंजली भयंकर चिडते. ती म्हणते की ईश्वरीचे किचन क्लाउड जे चालवतात ते नम्रता चालवते. मग आता त्याचे बिल्स आपण का पे करायचे? त्याचं भाडं आपण का भरतोय? त्याची काहीच गरज नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आता अर्णवला जाब विचारणार आहे. शिर्के, आणि तुम्हीसुद्धा दरवर्षी किंवा दर महिन्याला माझ्याकडून जे बिल्स तुम्ही साईन करून घेऊन जाता, मला तुम्ही काही बोलला नाहीत. तेव्हा इथे शिर्के म्हणतात की मॅम, त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. अर्णव सरांनी मला जे सांगितलं आहे तेच मी करतो आहे. तेव्हा इथे आता लगेच अंजली येते आणि म्हणते, चिंटू लवकर खाली ये, ईश्वरी लवकर खाली ये. सगळेजण खाली धावत पडत येतात. आता एक दिवस असा जात नाही की त्या दिवशी अंजली काही तमाशा करत नाही. ते तर आता तिला सवयीचं झालं. त्यामुळे सगळ्यांना कळतं अंजली इतक्या जोरात ओरडते आणि बोलावते, नक्कीच काहीतरी तमाशा आहे. तेव्हा लगेच इथे ईश्वरी म्हणते, ताई काय झालं, तुम्ही इतक्या जोरात का ओरडताय? तेव्हा अंजली म्हणते, काय गं ईश्वरी, किचन क्लाउडचे बिल आहेत ना हे, तुमच्या घराचं घर भाडं आम्ही का भरतोय? तुमच्या इथे आता किचन क्लाउडचं भाडं आम्ही का भरायचं? जो काही हा खर्च होतोय, जे काही तुम्ही सामान वगैरे आणताय त्याचे पैसेसुद्धा आता आम्ही द्यायचे आहेत का? अर्णव म्हणतो, ताई फक्त आपण त्यांचं जागेचं भाडं भरतोय, बाकी काही नाही आपण करत. तेव्हा इथे अंजली म्हणते, पण का, कशासाठी? जागेचं भाडं तरी आपण का भरायचं? त्या लोकांना तेवढंसुद्धा करता येत नाही का? म्हणजे आता ईश्वरीची जबाबदारी तू घेतलीच आहेस, त्यांच्या घरच्यांची सुद्धा जबाबदारी घेणार आहेस का? तिच्या वडिलांचा खर्च केलास, त्यांच्या किचन क्लाउडचे पैसे भरतोयस, अरे त्या लोकांनासुद्धा तूच पोषणार आहेस का आता? तेव्हा अंजली इथे आता चिडलेली असते. ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही शांत व्हा, मी कमवत होते पण माझं लग्न झाल्यापासून मला तिथे लक्ष नाही देता येत आणि अजून नमूताईला सगळंच एवढं नाही जमत. तेव्हा अंजली म्हणते, अगं हो गं, म्हणून तर तू माझ्या भावाशी लग्न केलेस ना, कारण तुला फक्त पैसा हवा होता. तुला तर माहिती आहे, असा श्रीमंत मुलगा पटवला, त्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं की मग तो आपल्याबरोबर लग्न करेल, आपल्याबरोबरच आपल्या घरच्या लोकांची सुद्धा जबाबदारी घेईल, बरोबर ना? असंच वाटलं होतं ना तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, असं काही नाही आहे, खरंच असं काही नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई प्लीज, तुला चांगलंच माहिती आहे मी सिंदूरला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. त्यावेळची परिस्थिती अशी होती की मला तिच्याबरोबर लग्न करावं लागलं आणि हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे विनाकारण तिच्यावरती नको ते आरोप करू नकोस. तेव्हा इथे लगेचच अंजली म्हणते, बास झालं चिंटू, बास झालं. मला तर तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. का बोलू तुझ्याशी? बायकोशिवाय तुला आता दुसरं कोणी दिसतं का? अरे आधी माझ्याशिवाय कुठला निर्णय घेतला नाहीस आणि आता साताऱ्याच्या फार्म हाऊसच्या इथे तू हॉलिडे इथे हाऊस बांधतोयस, त्याबद्दल तू मला काहीच बोलला नाही आहेस. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुला हे कसं कळलं? तेव्हा इथे शिर्के, तुम्ही ताईला सांगितलं का? शिर्के म्हणतात की नाही, मी तर नाही सांगितलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई तू चोरून ऐकलंस? अंजली म्हणते, मी कशाला ऐकू, मामीने सांगितलं मला, मामीने ऐकलं. तेव्हा इथे ईश्वरीला समजतं की ही आग जी लागलेली आहे ना, मामीमुळे लागलेली आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, चिंटू मला काही कळत नाही, मी या बिलवरती अजिबात साईन करणार नाही हां, अजिबात मी ईश्वरी किचन क्लाउडचे पैसे भरणार नाही आहे. त्यांना त्यांचे पैसे आता भरू दे. तेव्हा इथे आता अंजलीने ते पेपर फाडून ईश्वरीच्या अंगावरती फेकलेले असतात. ईश्वरीला खूप वाईट वाटतं, ईश्वरी खूप दुःखी होते. ती म्हणते, ताई प्लीज तुम्ही नका पैसे भरू, मी अर्णव सरांना मागेसुद्धा बोलले होते की तुम्ही नका घर भाडं ते भरत जाऊ, जागेचे पैसे आम्ही भरत जाऊ ना. तेव्हा इथे आता अर्णव सरच नको म्हणाले होते, त्याला मी तरी काय करू, आणि माझी तब्येत आता थोडे दिवस बरी नाही आहे, तर मी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. पण तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ, तुम्ही नका ते पैसे भरू. तेव्हा इथे ईश्वरी रूममध्ये जाते. ईश्वरी आता रडायला लागते. ईश्वरी म्हणत असते की जर तुम्ही माझ्याबरोबर लग्न नसतं केलं ना तर जास्त बरं झालं असतं. मी माझ्या आईवडिलांबरोबर राहिले असते आणि मला तिथे त्यांच्याबरोबर राहून काहीतरी काम करता आलं असतं आणि मी त्यांचं घर खर्च केला असता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी कधीतरी असं काही बोललो आहे का? हे बघ, जसं हे माझं कुटुंब आहे, तुझी फॅमिलीसुद्धा माझं कुटुंब आहे, मी घेईन त्यांची जबाबदारी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काही गरज नाही आहे, तुम्ही माझ्या घरच्या लोकांची जबाबदारी नका घेऊ,
तुमच्या घरातल्या लोकांना ते आवडत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, ताईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. ती म्हणते, नाही नाही ताई, मला कितीही काही बोलल्या ना तरी मी वाईट वाटून घेणार नाहीच. मला त्या कॅरेक्टरवरून बोलल्या, माझ्या स्वभावावरून बोलल्या, मी पैशांसाठी तुमच्याबरोबर लग्न केलं असं बोलल्या, माझ्या घरच्या लोकांच्या खर्चावरून त्या बोलल्या. अहो सगळं काही बोलतायत मला, तरीसुद्धा मी सहन करणारच आहे आणि मी काहीच बोलणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णवला कळतं की ईश्वरी काही बोलत जरी नसली तरी ती खूपच जास्त दुखावली गेली आहे. तेव्हा अर्णवने आता एक डिसिजन घेतलेला असतो. त्याने काही असे डॉक्युमेंट्स तयार करायला सांगितले असतं शिर्केला, की जे डॉक्युमेंट्स तयार करून तुम्ही लवकरात लवकर उद्या घरी घेऊन या आणि ते महत्त्वाचं काम आहे, लवकर करा. शिर्के सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येतात. अर्णव सगळ्यांना खाली बोलावतो. अर्णव म्हणतो, सगळ्यांनी इथे या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता अंजली, मामा, वल्लरी, आकाश, आजी आणि ईश्वरी सगळेजण असतात. अर्णव म्हणतो की ही कंपनी जेव्हा मी सुरू केली तेव्हा मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या ताईला, ती माझी कुटुंब, माझे आई बाबा सगळं काही तीच होती. मी तिला माझी पार्टनर म्हणून मी ठेवून घेतलं. त्यानंतर माझी पार्टनर म्हणून ताईने सुद्धा मला खूप मदत केली. प्रत्येक गोष्टीमध्ये मी तिची परमिशन घेतली. काही डिसिजन घेत असताना तिची सल्ला मशवरा करून मी तिचं म्हणणं काय आहे ते प्रत्येक वेळेला माझ्या कामामध्ये घेतलं. पण डिसिजन मात्र प्रत्येक वेळेला मीच घेतले, जे घ्यायचं होतं ते. आणि त्यानंतर ही कंपनी इथपर्यंत मी आणली आहे. त्यानंतर मी आपल्या घरामध्ये काही कमी करत नाही. जशी तुम्ही माझी जबाबदारी आहात, जशी ताई माझी जबाबदारी आहे, तशी माझी बायकोसुद्धा माझी जबाबदारी आहे. आणि तिच्यामुळे तिच्या कुटुंबावरती लक्ष देणं हे सुद्धा कुठे ना कुठेतरी मी माझं कर्तव्य समजतो. आकाश, माझं काही चुकतं आहे का? आकाश म्हणतो, अजिबात नाही. पुढे जाऊन जर माझं नम्रताबरोबर लग्न झालं आणि मला जर काही मदत करावीशी वाटली तर मी जरूरच करेन. आणि मग काय होतं, अर्णव म्हणतो की अंजली ताईने काल जे काही केलं, तिने ते पेपर फाडले, फेकून दिले बिल्स, आणि ती खर्च देणार नाही असं म्हणाली. तुझी तिथे सही लागते म्हणून, नाहीतर ते पेपर मी सुद्धा साईन करून दिले असते, असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ती परिस्थिती पुन्हा येता कामा नये. असं कुणीही ईश्वरीला बोलता कामा नये की तुझं असं काही नाही आहे. जसे इथे आकाश त्याचे बिल्स पे करतो, जशी अंजली ताई तिचे बिल्स पे करते, जसे मी माझे बिल्स पे करतो आणि मामा त्याचे बिल्स पे करतो, तसं ईश्वरीला तिचे बिल्स पे करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मी आता एक काम केलं आहे. ईश्वरी फॅब्रिक हे जे काही मी नवीन कलेक्शन लॉन्च केलेलं आहे त्याची मालकीन मी आत्तापासूनच ईश्वरीला करतो आहे. काही इथे पेपरवर्क कमी होता, काही पेपरवर्क झाला नव्हता म्हणून मी थांबलो होतो, पण आता पेपरवर्क कंप्लीट झालेलं आहे. ईश्वरी फॅब्रिकची इथे आता खरी मालकीन ही ईश्वरीच आहे. त्यामुळे आता सगळे राईट्स हे मी ईश्वरीला देतो आहे. तिच्या काही आयडियाज छान छान असतात, म्हणजे जरी आपल्याला त्या कमी शिकलेल्या वाटल्या किंवा त्या आपल्याला साजेशा शोभेशा एकदम प्रोफेशनल नाही वाटल्या, पण तरीसुद्धा त्या काम करून जातात. तिची जी काही आता काम करण्याची शैली आहे ती मी बघितली आणि त्यामुळे खूप काही गोष्टी सोप्यासुद्धा होऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून मी ईश्वरी फॅब्रिकची मालकीन म्हणून आत्ताच्या आत्ता तुमच्या सगळ्यांसमोर ईश्वरीची निवड करतो आहे. त्यामुळे त्याबद्दलचे जे काही डिसिजन आहे ते मीच घेणार, पण त्याच्यामध्ये ईश्वरी बरोबरची अधिकारी असणार आहे निर्णय घेण्यासाठी सुद्धा. आणि आता तिच्या घरच्या कुटुंबाचा खर्च मी नाही करणार आहे, अंजली ताईसुद्धा नाही करणार आहे किंवा आकाशसुद्धा नाही करणार आहे, तर तिच्या घरचा खर्च स्वतः ईश्वरी करणार आहे. तर इथे नवऱ्याच्या अधिकाराने अर्णवने ईश्वरीचा मान सन्मान जपत तिला आता कंपनीची मालकीन म्हणून घेतलेलं असतं. आणि तिला आता त्यातून जो काही प्रॉफिट होणार आहे, त्याच्यातून तिला जे काही महिन्याला पैसे मिळणार आहेत, त्याच्यातून ती तिच्या घरचा खर्च करणार आहे, असं अर्णवने स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे वल्लरी आणि अंजलीची चांगली बोलती बंद झालेली असते. अर्णव म्हणतो की ताई माझ्या इथे कंपनीमध्ये पार्टनर आहे. मी राकेशला माझ्या कंपनीमध्ये चांगल्या इथे आता मुद्द्याचा जॉब दिला आहे. आणि म्हणून जसं आता सगळेजण कमवतात तशी ईश्वरी घरामध्ये राहूनसुद्धा सगळ्यांची काळजी घेत असते. दिवसभर आपल्यासाठी ती काही ना काहीतरी करत असते. मग आता कंपनीमध्ये ती जरी रोज आली नाही तरीसुद्धा एक मालकीन म्हणून तिला तिचा जो काही प्रॉफिट आहे तो मिळतच राहणार आहे आणि त्यामधून ती तिच्या घरचा खर्च करणार आहे, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं.
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता परिस्थितीवरून ईश्वरीला हिणवणाऱ्या अंजलीच्या तोंडावरती अर्णवने चांगली फटकार मारलेली असते. तिला न दुखवता ईश्वरीला अधिकार देऊन घरचा खर्च करण्याची परवानगी दिलेली असते आणि अशा रीतीने अर्णवने बायको म्हणून आपल्या बायकोचा इथे आता नवरा म्हणून स्वाभिमान जपलेला असतो.